1980-90च्या दशकातील तत्कालीन औरंगाबादच्या कथित डॉनच्या घरातून 5 कोटी रुपयांची रोकडसह 6350 जिवंत काडतुसं आणि पिस्तूल रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या या कारवाईत हे सगळं घबाड पोलिसांनी जप्त केलं असून कथित डॉनचे साम्राज्यच उघड केलंय। पाहूयात। 90च्या दशकातील डॉनच्या घरात 5 कोटीची रोकड, 6350 जिवंत काडतुसांसह पिस्तूल रायफलचा साठा। छत्रपती संभाजीनगरच्या कथित डॉनच्या घरावर कारवाई। छत्रपती संभाजीनगर शहरातील 1990च्या दशकातील तथाकथित डॉन बाबा फर्जन याच्या घरावर गुन्हे शाखेनं गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकली। या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्र, 6350 काडतुसं, रोकड तसेच सोने चांदीचे दागिने जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे। मागील महिन्यात बाबा फर्जन याचा मधुमेहामुळे मृत्यू झाला होता। या प्रकरणी त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले। 1980 ते 1990च्या दशकामध्ये या डॉननं स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केलेली होती आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा घरावर कारवाई करण्यात आली त्या ठिकाणी तब्बल 5 कोटी रुपयांचा घबाड सापडलेला आहे। पैसे, सोनं नाणं, सोनं चांदी हे संपूर्ण मिळालेलं आहे। मात्र आश्चर्यचकित करणारं म्हणजे घरामध्ये 6000 पेक्षाही जास्त काडतुसं आढळलेली आहेत, शस्त्र आढळलेली आहेत, बंदूक असेल, चाकू सुऱ्या असतील हे देखील आढळलेलं आहे। म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातील 90च्या दशकातील तथाकथित डॉन बाबा फर्जनच्या अलिशान बंगल्यावर शहर गुन्हे शाखेनं अत्यंत गोपनीय पद्धतीनं धाड टाकली। पहाटे 4 वाजता सुरू झालेली ही कारवाई मध्यरात्रीपर्यंत तब्बल 21 तास सुरू होती। पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी कारवाईत सहभागी होते। प्राथमिक माहितीनुसार बंगल्यातून 5 कोटींपेक्षा जास्तीची रोकड, सोने चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5 कोटी 26,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसांची संख्या सुद्धा जिवंत काडतुसे 6350 काडतुसं जिवंत काडतुसं मिळालेली आहे। तथाकथित डॉनच्या बंगल्यातील 2 खोल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आढळली असून ती बेहिशेबी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। रोकडीत मोठ्या प्रमाणात 100 रुपयांच्या नोटा असल्यानं त्याची मोजणी करण्यासाठी 5 पेक्षा अधिक नोटा मोजण्याची यंत्र मागवण्यात आली आहे। आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांचीही पोलिसांकडून सखोल छाननी सुरू आहे। बराच वेळ कारवाईला वेळ गेला आणि या वेळेमध्ये मशीन्सच्या माध्यमातून पैसे मोजावे लागले। तो डॉन कथाकथित जरी असला तरी सुद्धा तो आज हयात नसताना त्या ठिकाणी कारवाई केल्याच्या नंतर घबाड आढळलं। मग त्याचं घबाड किती मोठं आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।